शेतकरी बंधूंनो नमस्कार। कापूस हे आपल्या भागातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे आणि या पिकावर अनेक प्रकारच्या किडी येतात। त्यापैकी रस शोषण कसं करता येईल याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर लवे, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर हे आपले इथे आलेले आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर, या हवामानात किंवा हंगामात कोणत्या किडींचा कापूस पिकावर प्रादुर्भाव होऊ शकतो आणि नुकसान होऊ शकतं? कापूस हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं एक नगदी पीक आहे आणि साधारणतः 42.54 लाख हेक्टर क्षेत्रावर याचं उत्पादन घेतलं जातं। आता कापूस ह्या पिकाचा विचार जर केला तर यावर अनेक प्रकारच्या किडी येतात। याचं आपण वर्गीकरण केलं तर साधारणतः 3 गटांमध्ये मोडतात। एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी, दुसरा गट म्हणजे बोंडअळ्या आणि तिसरा गट म्हणजे पानं खाणाऱ्या अळ्या। तर या 3 पैकी महत्त्वाचं म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी। यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। साधारणतः 35 ते 40% या किडींचा उपद्रव होतो आणि त्यामुळे तेवढी घट या उत्पादनामध्ये येते। आता हे जे रस शोषण करणारे किडी आहेत याचं जर आपण वेळीच व्यवस्थापन केलं नाही तर साधारणतः पानं, फुलं, पात्या, बोंड याचं लाग फार मोठ्या प्रमाणात घट होते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते। त्याच्यामुळे या किडींचं वेळीच व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे। सर, मला एक आता असा प्रश्न आहे की या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत हे हवामानाचा काही त्याच्याशी संबंध आहे का, की कोणत्या हवामानामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो? या किडींचा साधारणतः हवामानाशी फार घनिष्ठ संबंध आहे। उष्ण दमट हवामान किंवा कोरडं हवामान, पावसाच्या मध्यम सरी येणे किंवा पावसाने दडी मारणे अशी अवस्था किंवा एकदम उष्ण हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश अशा प्रकारचं जर वातावरण आलं तर साधारणतः या किडींचा उपद्रव होण्यास सुरुवात होते। यासोबतच याची आणखीन कारणं अशी आहेत की वारंवार नत्रयुक्त खतांचा जास्त वापर, कीटकनाशकांचा अतिरेक आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः मोनोक्रोटोफॉस आणि ॲसिफेट याचं मिश्रण करून वारंवार फवारण्या करणे हे एक महत्त्वाचं कारण आहेत की या किडींचा उद्रेक होण्यास मदत होते। तर हे तर निश्चित आपण सांगितलंय। तर मोनोक्रोटोफॉस आणि युरियाचं तुम्ही जे सांगितलंय हेच शेतकरी सध्या जास्ती प्रमाणात वापरतात। हा वापर त्यांनी कमी केला पाहिजे निश्चितच। आणि हा रस शोषण करणाऱ्या किडींसाठीचा जो कीटकनाशकांचा वापर आहे साधारणतः किती दिवसापर्यंत त्यांनी टाळला पाहिजे किंवा कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे? साधारणतः असं शिफारस केलेलं आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शिफारसीमध्ये की सुरुवातीच्या पिकाच्या जर्मिनेशन नंतर साधारणतः 60 दिवसांपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक हे वापरलं गेलं नाही पाहिजे। पण जर गरज पडली तर आपण निंबोळीयुक्त कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे। निंबोळी तेल, निंबोळीचा अर्क याचा वापर केला पाहिजे। आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे। तसंच या कालावधीमध्ये आपण ऑर्गॅनोफॉस्फेट आणि क्लोरोनिकोटीन या गटाचे कीटकनाशक यांचा वापर टाळला पाहिजे आणि तसंच व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीचा वापर करून आपण या किडींवर नियंत्रण सहजपणे मिळवू शकतो। अजून एक मला महत्त्वाचा वाटतंय की साधारणतः पिकं घेताना इंटरक्रॉप किंवा अशी पिकं आपल्या इथे घेतल्या जातात। तर अशी कोणती पिकं आहेत की ज्यामुळे कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो की ते घेणं टाळलं पाहिजे? साधारणतः कपाशीच्या आसपास भेंडीसारखी पिकं घेऊ नये। एक तणांचा बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक आहे कारण ही तणं या किडींसाठी खाद्य तण म्हणून त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि मुख्य पीक नसताना या तणांवर ते आपली उपजीविका पूर्ण करतात। तसंच बांधावरचे जे तण आहेत हे सुद्धा आपण नष्ट केले पाहिजे। हे तण सुद्धा या किडींच्या वाढीसाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत करतात आणि जसं चवळीसारखं जे आंतरपीक आहे हे जर आपण घेतलं तर यावर या किडींवर उपजीविका करणारे नैसर्गिक शत्रू कीटक आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला संगोपन संवर्धन करण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होते। आता हा एक विषय झाला की भेंडी किंवा मूग लावतात लोक, हे लावू नये। चवळी हमखास लावली तर जास्ती बेटर आहे। हा झाला। आता ह्याच्यातल्या प्रमुख अशा रस शोषण करणाऱ्या किडी कोणत्या आहेत असं आपल्याला काही नावं सांगता येतील? कपाशीवर प्रमुख रस शोषण करणाऱ्या किडी ज्या आहेत त्यामध्ये मुख्यत्वे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी हे मुख्य रस शोषण करणारे कीटक आहेत आणि यात दुय्यम कीटक आहेत
ते म्हणजे पिठ्या ढेकूण आणि लाल रंगाचा ढेकूण. ह्या प्रमुख किडी आहे. आता ह्या ज्या आपण किडी सांगितल्यात, ह्या किडींचा जीवनक्रम किंवा नुकसान करतात तेव्हा त्यांची लक्षणं पानांवर काय दिसतात किंवा जीवनक्रम काय आहे, कोणत्या स्टेजला येतात साधारणतः, आणि त्याची निरीक्षणं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ठेवावीत? साधारणतः पिकाची उगवण झाल्यानंतर सुरुवातीला मावा ही कीड दिसून येते. मावा ही कीड पिवळसर रंगाची हिरव्या रंगाची, फिक्कट हिरव्या रंगाची असते आणि ते लंबगोलाकार असतात. आता ही कीड लहान कोवळ्या पानांवर, फुलांवर, पात्यांवर आणि शेंड्यांवर ही फार समूहाने राहते आणि तिथून रस शोषण करते. त्यामुळे शेंड्यावरचे पानं आक्रसतात आणि ते आक्रसल्यामुळे त्याला बोकड्या असं शेतकरी संबोधतात. आता ही कीड साधारणतः उष्ण दमट हवामान यामुळे या पोषक वातावरण तयार झाल्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर येते. सोबतच ही कीड रस शोषण करत असताना एक चिकट द्रव ह्या झाडावर सोडते. हा चिकट द्रव जो आहे यावर कालांतराने बुरशी, आर्द्रता जास्त असल्यास एक काळ्या रंगाची बुरशी तयार होते. आता बुरशी तयार झाल्यामुळे काय होतं की झाडाची अन्न प्रक्रिया तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावते, त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते. तर ही कीड जर आपल्याला झाडावर आहे हे दुरून जरी शेतात गेल्यावर ओळखायचं असेल तर मुंगळ्यांचा वावर झाडांवर जेव्हा वाढलेला असेल तेव्हा रस शोषण करणारे कीटक आपल्या शेतामध्ये आहेत याचा आपल्याला अंदाज घेता येतो. आता याच्यानंतर दुसरी महत्त्वाची येणारी कीड म्हणजे तुडतुडे. तुडतुडे हे हिरवट रंगाचे असतात आणि साधारणतः मादी आणि पिल्ल, प्रौढ आणि पिल्ल पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. हे पिल्ल पात्राच्या आकाराचे असतात आणि पिल्लांना पंख नसतात, प्रौढांना पंख असतात आणि हे पानांवर तिरकस चालतात. आता हे जे आहेत पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात आणि याचा प्रादुर्भाव जर जास्त असला तर पानाच्या कडा या खालच्या बाजूला वागतात आणि लालसर पडतात आणि पानं त्याच्यामुळे वाळतात. आता या किडीचा प्रादुर्भाव जर जास्त असला तर झाडाची वाढ खुंटते, पात्या, फुलं, बोंड याचं लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे साधारणतः कोरडं उष्ण हवामान जर असेल तर या किडीची वाढ फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. साधारणतः रस शोषण करणारे किडे जे आहेत यांचं देशी वाणापेक्षा अमेरिकन वाणांवर प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. तिसरी कीड म्हणजे फुलकिडे. आता फुलकिडे हे पिवळसर केशरी रंगाचे असतात आणि मादी आणि प्रौढ दोन्हीही पानं, फुलं आणि बोंड याला खरचटून त्याच्यावर निघणारा जो रस आहे तो शोषण करतात आणि त्यामुळे पानांवर चट्टे पडतात. सुरुवातीला हे पांढुरक्या रंगाचे चट्टे असतात, नंतर हे चट्टे तपकिरी रंगाचे होतात आणि पानं जाडसर होतात आणि जोराची हवा जर आली तर हे पानं फाटायला सुरुवात होते. आणि हे जे आहे हे किडे साधारणतः उष्ण हवामानामुळे आणि कोरड्या हवामानामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरतात. आणि याच्यात रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्रम लागतो तो म्हणजे पांढऱ्या माशीचा. पांढरी माशी ही फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव करते आणि आपल्याला माहीतच असेल की साधारणतः 2-3 वर्षापूर्वी पंजाबमध्ये कपाशीवर या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला होता. तर ही पांढरी माशी पांढुरक्या रंगाची किंवा करड्या रंगाचे पंख असतात. पानांच्या खालच्या बाजूला ही मादी अंडे देते आणि त्यातून निघणारे पिल्ल पानांवर स्थिर राहून खालून रस शोषण करतात. आता रस शोषण करत असतानाच ही पिल्लसुद्धा त्यांच्या शरीरातून चिकट द्रव बाहेर सोडतात. या चिकट द्रवामुळे झाडावर पूर्णतः चिकट पदार्थ पसरतो आणि या चिकटावर काळी बुरशी येते, त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटते. परंतु पांढऱ्या माशीच्या उपद्रवामुळे पानं, पात्या, फुलं याच्यावर आणि बोंड धरण्याच्या प्रमाणामध्ये घट होते आणि उत्पादनामध्ये घट होते. आपण आत्ताच सांगितलं की पांढऱ्या माशीमुळे अनेक प्रादुर्भाव होतात, त्यापैकी अजून काही प्रादुर्भाव त्याच्यात होऊ शकतो का? पांढरी माशी मुख्यतः कारणीभूत ठरते मोझाईक रोगाच्या प्रसारासाठी. आणि हे जे सगळे कीटक आहेत यांची पोषक वातावरण तयार झाल्यामुळे ढगाळ वातावरण, मध्यम पडणाऱ्या सळी किंवा एकदम कोरडं शुष्क वातावरण तयार होणे किंवा अचानक पाऊस दडी मारणे यामुळे या किडींची वाढ फार मोठ्या प्रमाणात होते. आणि असंतुलित खताचा वापर, नत्र खताचा वापर
किंवा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्येच मिश्रण कीटकनाशकाचा वापर किंवा सिंथेटिक पायरोथाईड या गटाच्या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याचा संभव फार मोठ्या प्रमाणावर असतो. त्याच्यामुळे असं शिफारसीत म्हटलेलं आहे की साधारण कपाशीवर नोव्हेंबर महिन्याच्या आधी सिंथेटिक कीटकनाशकांचा आपण वापर करू नये. ओके, ह्या आपल्या आता 3-4 किडी आपण बघितल्या. साधारणतः शेतकऱ्यांना लक्षात येईल की पानांच्या कडा खाली वाकल्यात तर कोणची कीड आहे, वरती होत असेल तर कोणची कीड आहे आणि कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये त्या येतात हे आपण सांगितलं. पण साधारणतः या सगळ्या किडींचा आपण जीवनक्रम जर बघितला तर जीवनक्रममधली कोणची अवस्था जास्ती नुकसानकारक असते किंवा त्याची लाईफ सायकल किती दिवसाची आहे? आता मावा किडीमध्ये पिल्ल आणि प्रौढ दोन्ही अवस्था या घातक असतात. तसंच पांढऱ्या माशीमध्ये सुद्धा पिल्ल प्रौढ म्हणजे चारही किडींमध्ये पिल्ल आणि प्रौढ हे घातक असतात. परंतु मावा ही साधारणतः जुलै महिन्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ही कीड सक्रिय असते. फुलकिडे हे साधारणतः सप्टेंबरपासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सक्रिय असतात. तुडतुडे हे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आणि ऑक्टोबरच्या पंधरवड्यापर्यंत मुख्यत्वे सक्रिय असते आणि मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव जाणवतो. पांढरी माशी ही सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत ती राहते. आता मावा किडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही सुरुवातीच्या काळामध्ये येतेच, परंतु डिसेंबर जानेवारी या कालावधीमध्ये सुद्धा मावा किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे काय होतं की जो मावा किडीमुळे सोडलेला चिकट पदार्थ आहे तो परिपक्व बोंडांवर सुद्धा पसरतो. त्यामुळे काय होतं की त्याच्यावर काळी बुरशी येते, बोंड पूर्णपणे उमलत नाहीत आणि उमललेल्या बोंडांवरचा जो कापूस आहे हा चिकट्यामुळे खराब होतो आणि त्याची प्रतवारी खराब होते. आणि या रस शोषण करण्याच्या किडीमुळे बियाण्याची पक्वता आणि कपाशीची प्रतवारी या दोन्ही बाधित होतात. त्यामुळे या किडींचं नियोजन आपल्याला व्यवस्थितपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आणखीन महत्त्वाचा प्रश्न, शेतकरी म्हणून आपण जेव्हा बघतो सध्या की शेतकरी शेतामध्ये फिरतो आणि शेतात असंच ॲट रॅन्डम फिरतो आणि त्याच्या नजरेला जे पडेल त्याच्या निरीक्षणाच्या आधारे तो आपली उपाययोजना करतो. पण असं काही तंत्रशुद्ध शास्त्र आहे का की त्यांनी निरीक्षणं कशा पद्धतीने घ्यावे की ज्याला काहीतरी शास्त्रीय आधार राहील आणि निरीक्षणामध्ये अचूकता येईल आणि अचूकता आल्यामुळे त्याला उपाययोजना सुद्धा नीट करता येईल? असं शास्त्रशुद्ध तंत्र विकसित झालेलं आहे. साधारणतः आता शेतकरी नियमितपणे शेतांवर फेऱ्या मारतातच, परंतु याच फेऱ्या जर त्यांनी या निरीक्षणाच्या स्वरूपात घेतल्या किंवा त्यासोबतच निरीक्षणं घेतली तर त्यांना नियोजन करण्यास फार योग्य पद्धतीने मदत होते. आता शेतात गेल्यानंतर साधारणतः शेताच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आणि परत तिसऱ्या कोपऱ्यातून चौथ्या कोपऱ्यापर्यंत तिरकस म्हणजे डायगोनल पद्धतीने जाऊन जर शेतामध्ये 20 ते 24 झाडांची निरीक्षणं जर घेतली आणि त्याचा जर त्यांनी ॲव्हरेज काढला तर त्यांना आपल्या शेतामध्ये कुठली कीड आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे झिगझॅग पद्धतीने शेतामध्ये एका बाजूतून दुसऱ्या बाजूकडे झिगझॅग पद्धतीने जाऊन शेताचं प्रतिनिधित्व करेल असे 20 ते 25 झाडं निवडावे आणि त्याच्यावरचा वरच्या मधल्या आणि खालच्या पानावरची किडींची संख्या मोजून घ्यावी. तिसरी म्हणजे बिंदू पद्धत. बिंदू म्हणजे शेताच्या मध्यभागी 20 झाडं, 4 कोपऱ्यांमध्ये बांधीकडचा म्हणजे धुऱ्याकडचा काही भाग सोडून 4 कोपऱ्यांमध्ये 20-20 झाडं असं एकूण निरीक्षण वरच्या मधल्या आणि खालच्या पानाचे घेऊन त्याचा ॲव्हरेज काढून ते रस शोषण करणारे कीटक आपल्या शेतामध्ये किती आहेत हे ठरवू शकतात आणि त्यावरून त्याची आर्थिक नुकसानीची पातळी सुद्धा आपल्याला काढता येते. इथे घेऊया अल्पशी विश्रांती. शेतकरी बंधूंनो, विश्रांतीनंतर पुनश्च आपलं स्वागत. आपण आत्ता ज्या विषयावर चाललो होतो याच्यामध्ये निरीक्षणामध्ये घेत असताना आपण आता म्हटलात की 10 मावा किंवा जे काय असतील ते याची आर्थिक नुकसानीची पातळी किंवा नुकसान करण्याची पातळी आली हे कसं समजायचं याविषयी थोडंसं माहिती द्या. ही जी निरीक्षणं केल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये किडींची संख्या किती आहे त्यावरून जी सुधारित आर्थिक नुकसानीची पातळी दिली आहे त्यासोबत आपल्याला ती तुलना करून घेता येते. साधारणतः आर्थिक नुकसानीची पातळी मावा किडींची अशी आहे की 10 मावा किडी प्रतिपान किंवा 15 ते 20% प्रादुर्भावग्रस्त झाडे, 2 ते 3 तुडतुडे प्रतिपान, 10 फुलकिडे प्रतिपान किंवा 8 ते 10 प्रौढ किंवा 20 पिल्ल पांढरे माशीचे
प्रतिपान हे जर आढळून आलं आपल्याला तर आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे, किंवा सरासरी सर्व रस शोषण करणारे कीटक मिळून 10 कीटक रस शोषण करणारे कीटक प्रतिपान याप्रमाणे जर आपल्याला आढळून आले तर ताबडतोबपणे आपल्याला याचं नियोजन करणे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी पावले उचलणं गरजेचं आहे. आता हे परफेक्ट झालं. म्हणजे मला असं शेतकऱ्यांना सांगायचं आहे की या माहितीच्या आधारे पूर्ण शेत असं न फिरता मोघमपणे हे ठराविक झाडं जर तुम्ही निरीक्षणं घेतलीत तर निरीक्षण सुद्धा व्यवस्थित होईल, पिकाची परिस्थिती सुद्धा समजेल त्यांना आणि त्याच्यावर उपाययोजना करणं त्यांना सोयीचं होईल. बरोबर आहे की नाही? तर हे एक एवढा बदल शेतकऱ्यांनी निश्चितपणे करावा जेणेकरून आपल्या औषधांचा आणि ह्याच्यावरचा काय होत आहे की आता मोघमपणे वापरलं जातं आणि कीटकनाशकांवरचा खर्चही खूप त्यांचा वाढतो चुकीच्या वेळेस वापरल्या गेल्यामुळे. तर हा जरूर शेतकऱ्यांनी अवलंब करावा. आता ह्या रस शोषण करणाऱ्या किडी ज्या आहेत ह्याच्यासाठी कोणची औषधं आणि किती प्रमाणात वापरावीत हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ती वापरत असताना कोणची काळजी घ्यावी. आता साधारणतः लेबल क्लेमनुसार केंद्रीय शासनाच्या CIBC-RC हे जे केंद्र शासनाचं संस्थान आहे यांनी लेबल क्लेमनुसार काही औषधं निर्धारित केलेली आहेत, शिफारसीत केलेली आहे. त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या सर्व किडींसाठी काही प्रमुख औषधं अशी आहेत: डायमिथोएट 30%, 10 मिली, ॲसिटेमाप्रिड 20%, 4 ग्राम, थायोमिथॅक्झाम 25%, 4 ग्राम, इमिडाक्लोप्रिड 17.8%, 2.5 मिली, बुफोफेझिन 25 SG 20 मिली, ॲसिफेट 75%, 20 ग्राम, फ्लोनिकामाइड 50 WG 3 ग्राम आणि फिप्रोनिल 5% 20 मिली हे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी शेतामध्ये करावी. आता यापैकी कुठलंही एकच कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. या कीटकनाशकासोबत काही बुरशीनाशकं तुम्हाला वापरणं परमिशन आहे आणि त्याचा तसा म्हणजे कॉम्पॅटिबिलिटी चार्ट आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी दैनंदिनीमध्ये दिलेला आहे. त्याप्रमाणेच मिश्रण करावे. अन्य कुठलंही औषध याच्यामध्ये किंवा कुठलाही वाढ संप्रेरक याच्यामध्ये आपण मिश्रण करून फवारू नये. त्याचे दुष्परिणाम आपल्याला झाडावर दिसून येऊ शकतात आणि हे याची शिफारस सुद्धा केल्या गेलेली नाही आहे. ठीक आहे. म्हणजे वाढ संप्रेरक हे हानिकारक होऊ शकतं पुढच्या दृष्टीने. आज जरी झाडं चांगली दिसली तरी पुढच्या दृष्टीने हानिकारक निश्चित होतं हे आपल्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. पण आता जी आपण कीटकनाशकं सांगितलीत, मला आता असा प्रश्न आहे की सुरुवातीच्या कालावधीत यापैकी कोणची कीटकनाशकं जास्ती फायदेशीर ठरतात? जसं 80-90 दिवसाचं पीक होतं तर कोणची कीटकनाशकं जास्ती इफेक्टिव्ह ठरतात असं काही आपल्याला सांगता येईल का? तर यापैकी कुठलेही कीटकनाशक साधारणतः आपण जसं आधी म्हटलं आहे की सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत आपण निंबोळीयुक्त कीटकनाशकांचाच वापर केला पाहिजे, किंवा मग पांढऱ्या माशीसाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीचा वापर केला पाहिजे, किंवा मग मेटारिझियम ॲनिसोप्ली 50 ग्राम याप्रमाणे वापर केला पाहिजे. आणि आपण सापळा पिकांचा वापर जसा चवळीचं पीक आपण वापरतो त्याची आपण शिफारस केलेली आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या 60 दिवसानंतर यापैकी कुठलंही कीटकनाशक वापरून आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. फक्त काळजी एक घेणं आवश्यक आहे की गरज असली तरच आपण दुसरी फवारणी 10 ते 12 दिवसांनी घ्यावी आणि एकमेकांमध्ये हे सगळे कीटकनाशक मिश्रण करून वापरू नये. आणि वारंवार एकच कीटकनाशक न वापरता इतर दुसऱ्या गटाचे कीटकनाशक हे फवारणीमध्ये वापरल्या गेले पाहिजे, आळीपाळीने वापरल्या गेले पाहिजे, जेणेकरून किडींमध्ये त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही आणि किडींचं नियोजन सुद्धा योग्य रीतीने होईल. याच मुद्द्यावर आपण इथे घेऊ एक अल्पशी विश्रांती. शेतकरी बंधूंनो, विश्रांतीनंतर पुनश्च आपलं स्वागत. हा एक झाला कीटकनाशकांचा. बऱ्याच शेतकरी काय आजकाल थोडेसे झाले आहेत अभ्यासू. सापळ्यांचा वापर रस शोषण करणाऱ्या किडींच्या संदर्भात आपल्याला कोणत्या सापळ्यांचा वापर करता येऊ शकतो, कोणत्या रंगाचा असतो किंवा काय याच्याविषयी अधिक माहिती आपल्याला देता येईल? अभ्यासाअंती असं आढळून आलेलं आहे की पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करणं आपल्याला या किडींच्या नियोजनासाठी योग्य ठरतं, कारण साधारणतः बहुतेक किडी या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि या चिकट सापळ्यांचा वापर आपण साधारणतः एकरी 20
पर्यंत आपण करू शकतो. आता हे चिकट सापळे आपण घरीच तयार करू शकतो. टिनाच्या पत्र्यावर पिवळा पेंट लावून त्याच्यावर चिकट द्रावण लावून किंवा ग्रीस लावून आपण हे चिकट सापळे शेतामध्ये उभारले झाडाच्या उंचीच्या प्रमाणे, तर हे चिकट सापळ्यांवर हे किडे जे आहे रस शोषण करणारे हे चिकटतील आणि त्याच्यामुळे त्याचं आपल्याला नियोजन करता येईल. तसंच काही 8 ते 10 दिवसांनी हे चिकट सापळे चिकटलेले कीटक पुसून काढून पुन्हा त्याच्यावर दुसरं चिकट द्रवण लावलं तर याचा आपल्याला किडींचा चिकट सापळे वारंवार न बदलता चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन करता येईल. निश्चितपणे म्हणजे हे आता घरच्या घरी करण्यासारखी गोष्ट आहे. पिवळा पेंट लावायचा आहे आणि तुम्ही म्हटलं तसं ग्रीस किंवा एरंडीचं तेल चालत असेल, गिरीश किंवा एरंडीचं तेल किंवा वाहनामध्ये वापरलेलं ऑइल खराब झालेलं किंवा आपलं खायचं तेल म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर वापरलेलं जे तेल आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये काही वापरू शकतो. शेतांमध्ये निळे सापळे सुद्धा लावलेले दिसतात. असं आहे अभ्यासाअंती की फुलकिडे हे पिवळ्यापेक्षा निळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात. परंतु शेतकऱ्यांना एखाद वेळ 2 रंगाचे चिकट सापळे लावणे हे शक्य नसतं, म्हणून पिवळ्या चिकट सापळ्यांनी सुद्धा फुलकिड्यांचं नियोजन आपल्याला करता येतं. परंतु जर काही प्रमाणात निळे चिकट सापळे जर लावले तर त्याचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीने नियोजन होतं. आणि आजकाल आता मार्केटमध्ये रेडीमेड चिकट सापळे येतात आहे, त्याचा सुद्धा शेतकऱ्यांनी वापर करावा जास्तीत जास्त, जेणेकरून व्यवस्थापन हे कमी खर्चात आणि वातावरणाचं संवर्धन म्हणजे निसर्गाचं संरक्षण आपल्याला करता येईल, संवर्धन साधता येईल, याकडे सुद्धा आपला कल असावा. आता हा पावसाळी वातावरण आहे, आपले स्प्रे शेतकरी करतात. हा स्प्रे केल्यानंतर तासभरात 2 तासात पाऊस येतो. अशासाठी स्प्रे इफेक्टिव्ह होण्यासाठी रेकमेंडेशन असं म्हणजे कंपन्या करतात, ते कितपत योग्य आहे याचं काही आपल्याला सांगता येईल का? ते स्टिकर किंवा असं जे म्हणतात, साधारणतः जे औषधं आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो हे फॉर्म्युलेशन्स असतात आणि हे पानांवर लवकर शोषल्या जात नाही. त्याच्यामुळे ते पानांवर चिकटण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने पसरण्यासाठी स्प्रेडर किंवा स्टिकरचं रिकमेंडेशन हे आहे आणि ते योग्य प्रमाणात वापरणं शिफारसीत आहे. त्यामुळे काय होतं की आपलं कीटकनाशक जे आहे हे वाया न जाता झाडांमध्ये पूर्णतः शोषून घेतलं जातं आणि त्याचा योग्य परिणाम आपल्याला कीड नियोजनामध्ये मिळतो. म्हणजे निश्चितच म्हणजे स्टिकर किंवा हे टाकणं निश्चित फायदेशीर आहे, शिफारसीत आहे. हां, शिफारसीत आहे आणि करायलाच पाहिजे. तर हे झालं म्हणजे आता योग्य अशा सगळ्या बाबींची जर काळजी शेतकऱ्यांनी घेतली तर निश्चितपणे आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींपासून संरक्षण मिळू शकतं. आणि या व्यतिरिक्त साधारणतः लागवडीची पद्धत किंवा अंतर, किती अंतरावर लागवड साधारण करावी की जेणेकरून रस शोषण किडींचा प्रादुर्भाव कमी होईल, याविषयी किंवा अधिक कोणती माहिती आपल्याला सांगता येईल? शेतकऱ्यांना संदेश काय देता येईल? शेतकऱ्यांना संदेश देताना मी असं म्हणेन की लागवड करताना योग्य ज्या अंतरावर शिफारस केलेले अंतर आहे त्याचाच वापर आपण करा. आणि मृद परीक्षण करूनच योग्य मात्रेमध्ये खतांचा वापर करा. अति नत्रयुक्त खतांचा वापर आपण करू नये, कारण त्यामुळे झाडांची वाढ फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे आणि सोबतच वाढ संप्रेरकांचा जो उपयोग आहे कीटकनाशकांमध्ये हा सुद्धा आपण कमी प्रमाणात करावा, जेणेकरून झाड खूप हिरवं आणि लुसलुशीत दिसतं आणि हिरवं लुसलुशीत झाड हे रस शोषण करणाऱ्या किडींना आमंत्रण देतं, या माझ्याकडे या आणि माझं रस शोषण करा. हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे. आणि सोबतच योग्य अंतर जर आपण राखलं आणि संतुलित खतांची मात्रा जर आपण वापरली तर झाडांची वाढ योग्य होते आणि झाड एकमेकांमध्ये गुंतून किडीला जी पोषक वातावरण तयार होतं ते पोषक वातावरण निर्मिती होणार नाही. सोबतच आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये मिश्र कीटकनाशकं किंवा सिंथेटिक पायरोथ्राईडचा वापर हा पण टाळला पाहिजे. साधारणतः या कीटकनाशकांचा वापर शिफारसीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या आधी करू नये असं आपण शिफारसीमध्ये म्हटलेलं आहे. त्याचं आपण तंतोतंत पालन करावं. तसेच निंबोळी अर्क याचा सुरुवातीच्या कालावधीच्या फवारणीसाठी उपयोग करावा, जेणेकरून नैसर्गिक कीटकांचं आपलं संवर्धन होईल आणि बुरशी जे आहे मेटारिझियम किंवा व्हर्टिसिलियम यासारख्या गोष्टींचा आर्द्रता जास्त असताना जर वापर केला तर रस शोषण किडींवर आपल्याला फार प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येतं. या किडींचं योग्य प्रमाणे व्यवस्थापन शेतकरी करू शकतील याचा अवलंब करून आपण इथे आलात. शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शन आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
आहे.